श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9। या लागे जन्मलेची ते मोघ जैसे वर्षिये बिन मेघ का मृगजलांचे तरंग दुरूनची पहावे अथवा कोल्हेरीचे असिवार नातरे बोंडबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे अवार अभासती का साबरे वाढिनल्या सरला वरी फलना आणतो पोकळा का स्तन झाले गला शिरिये जैसे तैसे मूर्खांचे तयाची आले आणि धिग कर्मतयांचे निपजले जैसे साबरे फळ आले घेपेना दिसे मग जे काही ते पढिनले ते मरकट नारळ तोडिले का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे किंबहुना तयांची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे का अशौचाचा मंत्रे बिजे कथिली पुंडले कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलांना वंदन करून त्याचप्रमाणे सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्याच्या संत संघामध्ये आपण माऊलींच्या मुखातून चराचर व्याप्त चैतन्याचं अस्तित्व कसं असतं याचं माऊलींच्या मुखातून सुंदर असं वर्णन ऐकलेलं आहे। आजच्या सत्संगामध्ये अध्याय 9 ओळी क्रमांक 170 ते 182 आणि श्लोक 12। या 12व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, काय सांगतायत? मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी आसुरी चैव प्रकृती मोहिनी श्रिता। तर याचा जर आपण शब्दशः जर अर्थ घ्यायचा झाला तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे अर्जुना, त्या मूर्खांच्या आशा ज्ञान कर्मे हे विचेतसना म्हणजे विवेकशून्य आहेत आणि ते आसुरी वृत्तीच्या तोंडात जाऊन पडतात। आता त्या मूर्खांच्या, ते मूर्ख म्हणजे नेमकं कोण हे जाणण्यासाठी आपल्याला थोडं मागील ओव्यांचा संदर्भ घेणं गरजेचं आहे। तर जसं आपल्या माऊलींनी सांगितलं होतं, माऊलींचा अभंग आहे, कळला नाही कळला नाही कळला नाही देवकना। यामध्ये माऊली सांगतायत की विज्ञानवादी मानेना तुला व्यापून उरला तू सृष्टीला। त्याचप्रमाणे स्वामीजी सांगतायत अणुरेणूच देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाय। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की मी प्रत्येकाच्या अंतर्यामी वसलेलो आहे, तरीसुद्धा हे मनुष्य मला एकाचा शत्रू आणि एकाचा मित्र मानतायत।
हे माझं दुर्दैव आहे की मला मनुष्य रूपानं माझ्याकडे पाहतायत. जे जे मनुष्य धर्म आहेत ते मला सगळे लागू आहेत असं ह्या लोकांचं विपरीत ज्ञान असतं. आणि अशा लोकांना मोगाशा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने काय म्हणलेलं आहे, मूर्ख असं म्हणलेलं आहे. मग जे मला परमात्मा, मी योगेश्वर विश्वंभर परब्रह्म सद्गुरू असूनसुद्धा जे माझ्याकडं मनुष्य रूपाने पाहतात त्यांची अवस्था काय असते, आणि जे माझ्याकडं सद्गुरू रूपाने पाहतात ते मोक्षाला जातात. आपल्याला माहीत आहेत पांडव, विदुर, अक्रूर, मीराबाई यांनी काय केलं तर भगवान श्रीकृष्णांची परमात्मा म्हणून पूजा केली, त्यांना सद्गती मिळालेली आहे. पण कौरव, जरासंध, शिशुपाल, शकुनी मामा, कंस ह्यांनी ओळखलंच नाही, त्यामुळे ते आसुरी वृत्तीच्या तोंडात गेले. आणि भगवान श्रीकृष्णाने यामुळे 12व्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या 12 श्लोकाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर अशा 12 ओळीत त्याचं आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. 12 ओळीत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली नेमकं काय म्हणत आहेत तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या लोकांचं ज्ञान कसं असतं तर पर्जन्य वाचून जसे मेघ आहेत, जर पाऊसच नसेल तर त्या मेघाला काही किंमत आहे का हो, नाही. पर्जन्य वाचून मेघ जसे आहेत किंवा कपटविद्येचे अलंकार, कधी कधी जादूगार जादूचे खेळ करतो, हवेतून पैसे काढतो, बरेच प्रकार काढतात, पण त्या पैशाचा त्या जादूगाराला उपयोग होत नाही. किंवा चित्रातले घोडेस्वार आपण तयार करतो, सैन्य तयार करतो, पण त्यामध्ये चैतन्य नसतं, लढवे वृत्ती नसते, ते फक्त पाहण्यापुरतेच असतात. तसं या लोकांचं जे ज्ञान आहे ते दिखाऊ व्यर्थ विपरीत असं ज्ञान आहे. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली पुढं जाऊन आपल्याला काय सांगतायत की ज्याप्रमाणे संध्याकाळी आकाशात ढग येतात, त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी कुसू हा शब्द वापरलेला आहे. आकाशात ढग येतात आणि ढगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे हत्ती, घोडा, नगर, गंधर्व नगर दिसतं, पण ते सगळं मिथ्या असतं, ते सगळं खोटं असतं, ते आपल्याला माहीत असतं. पण जसं आपण चित्र रंगवतो तसं चित्र आपल्याला आकाशात दिसतं. असं ह्या लोकांचं विपरीत ज्ञान असतं. त्याच्यापुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत ह्यांचं शास्त्र अध्ययन कसं असतं तर की माकडानं नारळ तोडल्याप्रमाणे. म्हणजे काय, नारळाला आपण श्रीफळ म्हणून नारळाची पूजा करतो, पण माकडाला काय सवय असते, जे काय आपल्या हातात येईल ते माकड खाऊन टाकत असतं. त्यामुळे त्याला ज्यावेळेस हातात नारळ येतो त्यावेळेस त्या श्रीफळाचं त्याला महत्त्व नसतं, ते फेकून देतो. किंवा ज्ञानेश्वर माऊली पुढे जाऊन सांगतायत की आंधळ्याच्या हातात मोती दिला किंवा माती द्या, त्या आंधळ्याला त्याचं मोल नसतं. त्याप्रमाणे ह्या लोकांचं ज्ञान विपरीत असतं. आणि शेवटची जी 80वी ओवी आहे, 82वी ओवी, यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत, अतिशय सुंदर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की अगस्त्य ऋषींच्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे ह्या लोकांचं जे ज्ञान आहे ते व्यर्थ असतं. म्हणजे नेमकं काय, अगस्त्य ऋषींच्या कुंभाचं आवरण म्हणजे नेमकं काय तर ब्रह्मकल्पाच्या प्रलयाच्या वेळी समस्त सृष्टीचं बीज सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी काय केलं, बीज म्हणजे वृक्ष, वेली, औषधी वनस्पती, नद्यांचं पाणी, समुद्राचं पाणी आणि अमृत एका कुंभामध्ये भरलं आणि मोठ्या कुंभामध्ये भरलं. आणि त्यात सगळ्या महर्षींनी काय केलं तर गायत्री मंत्राद्वारे त्याच्यात प्राणशक्तीचं आवाहन केलं. आणि ज्यावेळेस मग वेळोवेळा त्या अमृताचं सिंचन महर्षींनी काय केलं, पृथ्वीतलावर सुरुवात केली होती. आणि त्या सिंचनाची जिथं जास्त प्रभाव झाला तो म्हणजे कैलास पर्वतावर झाला, त्याला अमृतेश्वर असं म्हणलं गेलं. आणि नंतर जो दुसरा झालेला आहे अमरनाथ. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की श्रावण महिन्यात आपल्याला अमरनाथला बर्फाचं शिवलिंग दिसतं. पण ज्यावेळेस त्याच्यातलं अमृत संपलं, नद्या नाल्या जे जे काय होतं, विश्व वनस्पती संपलं, आणि ज्यावेळेस कुंभ उलटे केले, तो कुंभ जो होता तो उलटा केला. उलटा केल्यानंतर त्या कुंभातून वशिष्ठ आणि अगस्त्य ऋषींचा जन्म झालेला आहे. म्हणजे 2 महामुनी त्या कुंभातून जन्माला आले. आणि ते कुंभ बाजूला फेकला गेला. तो कुंभ बाजूला फेकला गेल्यानंतर त्या कुंभाला काहीच किंमत राहिली नाही. म्हणजे नुसतं आवरण होतं तेवढंच शिल्लक राहिलं, ते बाजूला पडलं. म्हणजे ज्यावेळेस त्याच्यात अमृत बाहेर पडलं, महान संत बाहेर पडले आणि मोकळा कुंभ राहिला, आवरण राहिलं, त्या आवरणाप्रमाणे त्याला किंमत नाही. तसं या लोकांचं जे ज्ञान आहे ते विपरीत असतं. कोणत्या लोकांचं तर जे सद्गुरूंच्याकडं मनुष्य ध्यानं बघतात त्यांचं ज्ञान व्यर्थ आहे. तर जे सद्गुरूंच्याकडे ईश्वर म्हणून बघतात आणि जे मनुष्य म्हणून बघतात त्यासाठी आपण 2 दृष्टांत बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला सगळ्यांनाच रामकृष्ण परमहंस माहीत आहेत.
रामकृष्ण परमहंसांचे अतिशय लाडके शिष्य स्वामी विवेकानंद, केशवचंद्र सेन, मधुरा बाबू आणि त्यांचा भाचा राखाल. तर ज्यावेळेस मधुरा बाबू जे होते त्यांनी 14 वर्ष अखंड रामकृष्ण परमहंसांची सद्गुरू म्हणून सेवा केली. अतिशय निष्ठेने सेवा केली. इतकी सेवा केली, कुठली जरी संकट आली तरी त्यांनी सेवेत काही माघार घेतली नाही. अतिशय श्रद्धा, निष्ठा, प्रेम, प्रीती, जिव्हाळा, पूर्ण समर्पण, अनन्य भावानं त्यांनी काय केलं, आपल्या सद्गुरूंची सेवा केली. आणि ज्यावेळेस 16 जुलै 1781 साली मथुरा बाबूंचं देहावसान झालं, म्हणजे मृत्यू झाला, त्या स्वतः रामकृष्ण परमहंसाने आपल्या चरित्रात लिहून ठेवले की मथुरा बाबूंचा देह न्यायला जगदंबा मातेचे दूत स्वतः आले होते आणि त्यांना उत्तम लोकात घेऊन जात असताना मी स्वतः पाहिले, असं रामकृष्ण परमहंसाने सांगितले. म्हणजे आपल्या माऊली नेहमी सांगतात की गुरु ही व्यक्ती नाही तर गुरु ही शक्ती आहे. म्हणजे मथुरा बाबूंनी रामकृष्ण परमहंसांची व्यक्ती म्हणून सेवा केली नव्हती, शक्ती म्हणून केली होती. आणि त्यामुळे त्यांच्या आत विद्यमान असणारी जगन्माता जगदंबा ती त्यांच्या भक्तीला पावली आणि त्यांना सेवेचं फळ मिळालं. परंतु रामकृष्ण परमहंसाचा जो भाचा राखाल त्यानं मात्र काय केलं, आपल्या मामांना शेवटपर्यंत ओळखलं नाही, फक्त मोहात पडला, पैसे उकळणे काय उकळणे हे केला, त्यामुळे तो आसुरी प्रवृत्तीच्या तोंडात गेला. आणि म्हणून सद्गुरूंना जो म्हणजे ईश्वर म्हणून बघतो त्याच्याच जीवनाचं 100% सोनं होत असतं. दुसरा दृष्टांत द्यायचा झाला, जो मनुष्य म्हणून सेवा करतो त्याची अवस्था कशी असते, तर गुरुचरित्रामध्ये 42व्या अध्यायात सांगितले की नंदी नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाला, म्हणजे श्वेतरोग झाला. मग त्यानं 7 वर्ष अखंड भवानी मातेची उपासना केली. 7 वर्ष सेवा केली. भवानी मातेला दया आली. भवानी मातेनं स्वप्नातून दृष्टांत दिला की तू आता इथं माझं थांबू नको, तर तू चंद इथं जाऊन जगदंबा मातेची सेवा कर. त्याला मनात राग आला की मी एवढी भवानी मातेची उपासना करते आणि ती मला दुसऱ्या देवीकडे पाठवते. थोडासा राग आला, पण आपला रोग बरा झाला पाहिजे, पण त्यानं मनात कुठलाही विकल्प न आणता तो चंद या गावी गेला. तर ते 7 महिने त्यानं जगदंबाची सेवा केली. जगदंबा मातेची सेवा केल्यानंतर त्याच्या भक्तीचं पुण्य जगदंबा मातेनं दृष्टांत दिला आणि तिने एवढं सांगितलं, तू आत्ता 2 दिवसात ताबडतोब तू गाणगापूरला नरसिंग सरस्वती यांच्याकडे जा, त्यांच्याकडे गेल्यानंतरच तुझा कुष्ठरोग बरा होणार आहे. तर त्यावेळेस त्या जगदंबेला एवढंच म्हणाला, स्वप्नातच झालं होतं, दृष्टांत झाला होता की एवढी जर माझी परीक्षा बघायची होती, सामान्य मनुष्याकडे जर मला पाठवायचं होतं तर माझ्याकडे एवढी भक्तीच का तुम्ही करून घेतली. आणि मग तो तिथंच हट्ट धरून राहिला जगदंबा मातेच्या देवळात. 3 दिवस गेले आणि मग जगदंबा मातेनं काय केलं, पुजाऱ्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की नंदी नावाचा जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला काय करा, तर तुम्ही मंदिरातून हाकलून द्या. आणि मग त्या ब्राह्मणाला म्हणजे ब्राह्मणाने काय केलं, म्हणजे पुजाऱ्यानं त्या ब्राह्मणाला हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर तो म्हणला चला एकदा देवीने सांगितले तर आपण गाणगापूरला जाऊया. मग तो गाणगापूर या ठिकाणी आला. गाणगापूर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी चौकशी केली शिष्यांच्याकडे की सद्गुरू कुठे आहेत. तर त्या सगळ्यांनी सांगितलं की श्री गुरु संगमावर स्नानासाठी गेलेले आहेत. मग त्यावेळेस मग जसं आपण नवीन लोकांना घेऊन येतो, माऊली कुठं आहे, तिथं आहेत, तिथं आहेत, आपण आपला मठ फिरून दाखवतो, सगळी माहिती देतो, त्याप्रमाणे त्या आपल्या गुरु ह्यांनी पण केलं, शिष्यांनी केलं. पण श्वेतकुष्ठ झाल्यामुळे ह्याच्या अंगाचा एक प्रकारचा दर्प म्हणजे घाण वास येत होता, त्यामुळे सगळे बाजूला उभं राहिले होते. आणि मग ज्यावेळेस गुरु संगमावरनं आले त्यावेळेस त्या शिष्याने सांगितलं की एक ब्राह्मण, श्वेतकुष्ठ झालेला एक ब्राह्मण तुम्हाला भेटायला आलेला आहे. तर त्याच गुरु म्हणले आले तर येऊ दे, तो मनात संशय धरून आलेला आहे, आपण उद्या त्याला भेटू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी श्री गुरूंचं संगमावरून आगमन झालं. त्या शिष्याने त्या ब्राह्मणाला तिथं आणला आणि आणल्यानंतर गुरुनी कृपादृष्टी त्याच्यावर टाकली आणि अश्वत्थामा जो वृक्ष होता त्या वृक्षाला 1 7-8 प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. आणि गुरूंच्या कृपेनं त्याचा जो श्वेतकुष्ठ जो रोग झाला होता तो नाहीसा झाला, पण थोडासा डाग शिल्लक राहिला. तर त्यावेळेस ह्याच्या मनात आलं की एवढा माझा पूर्ण रोग बरा केला, पण एवढासा डाग कसा शिल्लक राहिला. त्यावेळेस त्यांनी गुरूंना विचारलं. त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलं होतं की मी मनुष्य काय बरा करणार, हा मनात तू संशय धरून आला होता, त्यामुळे त्या संशयामुळं विकल्प तुझ्या मनात आल्यामुळं तुझा डाग जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे. आणि यासाठी आपण गुरूंच्याकडं येताना नेहमी जे सद्गुरू करतो
त्यावेळेस मनुष्यरूपानं सद्गुरूंच्याकडे कधी बघता कामा नये. आणि त्यासाठी माऊलींचंच एक उदाहरण देते की रत्नागिरी जिल्ह्यात मालगुड या गावी यशवंत साळवी नावाचे एक भक्त होते. म्हणजे दत्तकृपेनं त्यांना नवनीत नावाचा मुलगा झाला होता. 15-16 वर्ष झाली आणि तो मुलगा विपरीत वागायला लागला, वेड्यासारखा वागायला लागला. आणि त्या मुलाला गाणगापूरला नेलं आईवडिलांनी, कारण दत्तकृपेचं प्रसाद होता. गुरुचरित्राची त्यांनी बरीच पारायणं केली होती. गाणगापूरला गेल्यानंतर गाणगापूरला नवस केला दत्तगुरूंना. ते परत रत्नागिरी जिल्ह्यात आले. घरी ज्यावेळेस आले संध्याकाळी ते जोडपं झोपलं, मुलगा झोपला, विपरीत वागत होता. आणि त्यावेळेस दत्तगुरूंनी दृष्टांत दिला की माझं गाणगापुरातच दिला दृष्टांत. हां नाणीजला मीच आलोय, जाऊन भेटू. मग दत्तगुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही नाणीजला जा, माझं चालतं बोलतं रूप आहे ते श्रीक्षेत्र नाणीज इथं आहे, तिथं तुम्ही घेऊन जावा. आणि मग त्यावेळेस त्या मुलाला घेऊन आईवडील नाणीजला आले. आणि ज्यावेळेस त्यांचं मठात आगमन झालं त्यावेळेस स्वामीजी म्हणाले दत्तगुरूंनी पाठवले म्हणून आलात ना. मग आता आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं की आपण स्वामींना किती ओळखतो. आपल्या समस्याचं माध्यम तरी कधी संपतच नाही. म्हणून आपल्याला जर वाटत असेल की मला जर आता ह्या म्हणजे अध्यायाचं नावच आहे राजविद्या, गुह्य ज्ञान. जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या अमृतवाणी प्रकाशन साहित्यामध्ये ह्या 9व्या अध्यायाचं सार माऊलींनी 5च ओळीत सांगितले. माऊलींनी सांगितले तुम्ही गंगा कावेरी स्नान करा, तीर्थाटन करा, दानधर्म करा किंवा सप्तसागराची यात्रा करा, पण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर वंदनीय अशा सद्गुरूंना भेटायला विसरू नका. कारण सत्यज्ञान हा वेदांताचा गाभा आहे. ते एका सद्गुरू वाचून तुम्हाला कोण सांगू शकणार नाही. यासाठी तू काय कर तर माऊलींनी सांगितले तू मला शरण ये. आणि ज्यावेळेस आपण सद्गुरूंना शरण जाणार आहे, आपण कसं शरण गेलं पाहिजे, आपली भक्ती कशी पाहिजे तर आपला दास्यभाव मारुतीसारखा पाहिजे. आपली प्रतीक्षा ही शबरीसारखी भरतासारखी पाहिजे. आपला प्रेमभाव राधेसारखा मीरासारखा पाहिजे. आपला शिष्यभाव अर्जुनासारखा सांदीपनीसारखा पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याकडून अशी भक्ती घडते त्यावेळेस मग आपल्या हृदयात सद्गुरूंचं वास्तव्य होतं. आणि या मूर्तीचं जर आपल्या मंदिरात, हृदय मंदिरात जर वास्तव्य वाटत असेल तर आपल्या माऊलींनी मुक्तीचे राजमार्गमध्ये आपल्याला सांगितलं आहे. माऊली काय सांगतायत, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता ठेवला ते पुढे बीजच वाहिले. चाडे म्हणजे काय तर ज्यावेळेस शेतकरी शेतात धान्य पेरतो त्यावेळेस चाड्यावर अशी मूठ ठेवली जाते. जर बीज चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. तसं माऊली म्हणतायत आपण जी सगळी बसलेले आहोत आपल्या प्रत्येकाच्या मस्तकाचं सद्गुरूंनी काय केले, चाडं केले. म्हणजे काय केले तर आपल्या प्रत्येकाच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला आहे. आणि त्यामध्ये काय बीज पेरले तर ते तत्व तूच आहेस, ते चैतन्य तूच आहेस. म्हणजे चैतन्याचा अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, ही जर तुला जाणीव करून घ्यायची असेल, ते तत्त्व जर तुला जाणायचं असेल तर माऊली म्हणतायत पूर्ण भावानं तू दुसरं काय करू नको, तू मला शरण ये, मी तुझ्या पाठीशी. श्री गुरुदेव. भगवान कृष्ण अर्जुनाला तेच सांगतात की अर्जुना निरर्थक कशाला वेळ घालवतो, की एवढं सगळं करून सुद्धा काही लोक असे असतात की कितीही सांगा त्यांना तरीसुद्धा ते मला देहात आणणार, माझ्या आरोप करणार, मला कधी कुणाचा शत्रू मानणार, मला कुणाचा कधी मित्र मानणार, मला कधी कुणाचा देव मानणार, मला कुणाचा कधी भक्त मानणार. मला वेगवेगळ्या रूपानं ते देतात, उपाध्या देतात, तशा प्रकारे दुष्ण लावतात. अरे ह्याच्यामध्ये मी कुठेच नाही अर्जुना. आता हे किती सांगितलं की मी निर्गुण आहे, मी निराकार्य आहे, मी निरवयव आहे, मी निर्लेप आहे, माझ्यावर कशाचाही परिणाम होत नाही, तू केलेल्या भक्तीचाही परिणाम होत नाही, आणि मला काही चांगलं चांगलं फळं दिलीस आणि नैवेद्य दाखवलं म्हणून मी काही खुश होत नाही. मी त्या विदुराकडे पण असणार आणि कौरवांकडे पण असणार. मी सगळीकडे आहे ना, चराचरात आहे ना. मी रावणाकडे पण होतो आणि रामरूपामध्ये पण होतो. मी सगळीकडे आहे. बघा देव कुठे असतो तो. ज्या वेळेला रावण युद्धामध्ये धडावरती पडला, भगवान प्रभू रामचंद्रांचा बाण त्याच्या वर्मी लागतो आणि तो धडावरती पडतो आणि आता गतप्राण होणार आहे.
त्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या रूपात असणारा परमात्मा काय सांगतो हे लक्ष्मणा, अरे आता मृत्यूनं वैर संपणार आहे, तू जा जा आणि त्या रावणाला सांग की तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते आता मातीमोल होणार आहे. तर ते मला ते म्हण. लक्ष्मण जातो तिथे आणि ते रावणा ज्ञान, तर रावण काय एवढा बसलाय का द्यायला? ज्या भगवान प्रभू रामचंद्र लिनतेने जातात, विनम्रतेने जाऊन हात जोडतात, तेव्हा रावण आपल्याकडे असणारं ज्ञान देतो. सांगायचं तात्पर्य काय की भगवंत सगळ्यांमध्ये आहे. तो रावणामध्ये पण होता हे लक्षात घ्या, तो रामामध्ये पण होता, तो सगळ्यांमध्ये आहे. आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पुढे येणार, ते प्रकरण आहे पुढे. एवढं सगळं सांगून सुद्धा ज्यावेळी भ्रम जाणारच नाही, अर्जुनाचं जात नाही, तिथे तुमचा आमचा काय घेऊन बसले. त्यावेळी भगवान कृष्णाला शेवटी आपलं विश्वरूप दाखवावं लागणार आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ना. म्हणून साधू संतांच्या सहवासात आल्यानंतर त्याची प्रचिती येते, त्या प्रचिती घ्यावी लागते, द्यावी लागते. मग आपण कुठेतरी नतमस्तक होतो आणि मग आपल्याच फायद्यासाठी असते. त्याच्यावर साधू संतांचा काही फायदा पण होणार नसतो आणि तोटाही होणार नसतो. पण हे सगळं असं केलं नाही, दाखवलं नाही. आता अर्जुनाला किती वेळ चाललाय, भगवान कृष्ण सांगतायत की अरे बाबा हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे सगळं सांगतात. तरी अर्जुन बोलतोय का बघा, आता जाऊ दे ना देवा, आता भरपूर झालं, मला सगळं कळलेलं आहे, मला समजलंय, ह्या चराचराचा स्वामी तूच आहे, तू सांगतोयस ना, मग जाऊ दे, मला पाप पुण्याचा विचार करायची गरज नाही, मी युद्धाला तयार होतो. जे करायचा पराजय करायचा तूच ठरणार, जीवनाच्या रथावर तू आहेस देवा सारथी, जीवनाच्या रथावरच माझ्या तुला बसवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जय पराजय ह्याचा मी कशाला विचार करू, असं म्हणून अर्जुन हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उठतो का बघा. जर अर्जुनाची ही परिस्थिती तुमची आमची काय असणार सांगा ना. किती देवाला सांगावं लागतंय कुरुक्षेत्रावर. म्हणजे युद्धाचा प्रसंग आहे, सगळे शत्रूचं सैन्य समोर उभं आहे, इकडे त्यांचं सैन्य सगळं उभं आहे, आणि आता युद्ध करायच्या का ह्या गुजगोष्टीचं करायच्या. तरी सुद्धा अर्जुनाला अजून सुद्धा त्याचा भ्रम जो आहे अर्जुनाचा तो निघतच नाही आहे. म्हणून देव शेवटी त्याला सांगतात, जाऊ दे अर्जुना, ह्या लोकांची चर्चा करण्यात काय अर्थ नाही. माझ्या अभंगातलं ताईंनी, निकम काकींनी उदाहरण चांगलं दिलं, तर विज्ञानवादी माने ना तुला, तू चराचरात आहेस, या विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा काहीतरी विश्व आहे, हे बऱ्याच जणांना समजलंय, गवसलंय, तरी सुद्धा काही जण तुला मानायलाच तयार नाहीत. हे कसं आपणच होतं, ही अमुक गोष्ट हो आपणच घडली असेल. अरे पण घडवणारा कोणतरी त्याला प्रेरक आहे. विज्ञान असं म्हणतं की कुठलीही गोष्ट जी असते ती गोष्ट घडण्यासाठी काहीतरी प्रेरणा असते, आणि प्रेरणा ज्या अर्थी असते याचा अर्थच असा आहे त्याला प्रेरक कोणतरी असतो. पण हे कळतंय तरी मानायचंच नाही. तसं समाजामध्ये असे बरेच लोक असतात, बरेच लोक आहेत की अर्जुना ते नाही घेणार मला समजून, त्याच्यासाठी मी कशाला वेळ घालू फुकट. त्याच्यापेक्षा तुला मी असं सांगेन की किती फिरून फिरून आलो आपण आणि सांगितलं तरीसुद्धा आपली ताकद क्षीण होईल. त्याच्यापेक्षा मी कुठे असतो, मी कुणाला कळलो, तर संतांना, त्या साधूला मी कळलोय. जे क्षेत्र संन्यासी असतात तिथे मला राहायला आवडतं, म्हणून मी कुठे राहतो वास करून, साधूंच्या जवळ राहतो, संतांच्या जवळ राहतो. तेच सांगितलं ना तुकोबाराणे अभंगामध्ये, मागच्या संत संघामध्ये झाला ना विषय. तुका म्हणे जणी वणी देव भेटे गुरु भजनी. देव कुठे भेटणार, संतांच्या भजनात भेटणार. त्याची प्राप्ती कुठे होणार, संतांच्या ठिकाणी होणार, संतांच्या क्षेत्रात होणार. मग ताईंनी सांगितलं ना, नाही मागच्या ज्या ताई पगारे ताई आल्या होत्या प्रवचनाला त्यांनी सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की बघा तुमच्या लक्षात आहे का, पगारे ताईंनी सांगितलं की निकम ताईंनी सांगतायत. निकम काकींच्या प्रवचनात आलं की आम्ही लोकांना घेऊन येतो
आणि दाखवतात स्वामी इकडे तिकडे कुठेतरी असतात असं सांगितलं होतं. आणि ती जी दत्त महाराजांची मूर्ती होती ती स्नानाला गेली होती, त्यामुळे शिष्याने त्या श्वेत झालेला आजार झाला त्या माणसाला काय सांगितलं की महाराज स्नानाला गेले. तसं आम्ही सुद्धा लोकांना घेऊन येतो, माऊली इकडे तिकडे कुठल्या तरी आपल्या व्यापात असतात असं सांगितलं. बघूया आपल्या कुणाच्या काय लक्षात आहे ते. याचं नाव आहे लक्ष. आपली गडबड झाले बघा. कुणी सांगितलं असेल? मागच्या संत संघात सांगितलं का? नाही. याच संत संघा म्हणजे अर्धा तासापूर्वीचं पण आपण विसरतो बघा. याच संत संघामध्ये निकम काकेनीच सांगितलं उदाहरण नरसिंह सरस्वतींचं. तर इथे आल्यानंतर नाणीजला सुद्धा आल्यानंतर आम्ही जरी नसलो तरी सुद्धा तुम्हाला एक आल्हाददायक आनंद निर्माण होतो. अतिशय आनंद वेगळा वाटायला लागतो की आपण कुठेतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि त्या क्षेत्राची अनुभूती एक वेगळ्या प्रकारचा मानसिक समाधान किंवा आनंद तुम्हाला जाणवू लागतो. का? इथं ईश्वराचा वास आहे. कारण या क्षेत्रामध्ये ईश्वराशिवाय काहीच विचार केला जात नाही. कुणाच्या वाईटाचा विचार केला जात नाही, कुणाच्या फायद्याचा विचार केला जात नाही, कुणाच्या पापाचा विचार केला जात नाही, कुणाच्या तोट्याचा विचार केला जात नाही. इथं एकच विचार असतो, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. आम्ही जे नामामध्ये बिघडलो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीमध्ये प्राप्ती झाली पाहिजे याच्यासाठी बिघडलो, तसे तुम्ही सुद्धा बिघडा असा एकच ध्यास असतो. म्हणून परमेश्वराला इथं राहावं लागतं. त्या अर्जुना मी तुला पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे की साधूंचं अंतःकरण निर्मळ असतं, त्यामुळे अशा क्षेत्री मी वास करत असतो. पुढच्या अभंगामध्ये भगवंत सांगणार आणि ते आपण पुढच्या आठवड्यात प्रवचनकारांकडून दुसऱ्या प्रवचनकारांकडून ते नीटपणे ऐकून घेऊया. म्हणून मी इथे माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या आठवड्यासाठी मी तुमची प्रतीक्षा करतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.